गणपती झाल्यानंतर लगेचच येतो तो पितृपक्ष आणि पितृपक्षात आवर्जून लागणारे असे दोन पदार्थ म्हणजे तांदळाची खीर व लाल भोपळ्याच्या घारग्या। आपण आज भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर हेच दोन पदार्थ बघणार आहोत। एक म्हणजे तांदळाची खीर आणि दुसरे म्हणजे दुधी भोपळ्याच्या घारग्या। तुमच्याकडे हे पदार्थ केले जातात का पितृपक्षात हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास सबस्क्राइब जरूर करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। खूप खूप धन्यवाद। आपण 3 लिटर दुधाची खीर बघणार आहोत। त्यासाठी आपण इथं 1 कप आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ आंबेमोहर घेतल्यामुळे खीरीला छान चव येते आणि सुगंध पण छान येतो। त्याच्यासाठी आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ आपण 2 पाण्यात स्वच्छ धुवून थोड्या वेळासाठी तसेच सुकण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे आपले तांदूळ चांगले सुकले आहेत। आपण चाळणीवर नितळत ठेवले होते त्याच्यामुळे आता आपण हे भाजून घेणार आहोत। आपण एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा शुद्ध तूप घेतला आहे। शुद्ध तुपामध्ये आपल्याला हे तांदूळ चांगले अगदी मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे। अगदी मंद आच ठेवायची आहे आपल्याला। तांदूळ आपल्याला लाल नाही व्हायला पाहिजे, पण सगळा तांदळाचा कच्चेपणा गेला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला अगदी मंद आचेवर 2 ते 5 मिनिटं तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तर आपण 3 लिटर दूध तापवून घेतलं आहे। मी हे म्हशीचं फुल फॅट दूध घेतलं आहे। दूध व्यवस्थित वर येईपर्यंत तापवलं आहे। तापवल्यानंतर आपल्याला याची वरची साय फक्त काढून घ्यायची आहे, म्हणजे खीर तुपकट होत नाही। हलक्या हाताने वरची साय काढून घ्यायची आहे आणि आपल्याला गॅस परत सुरू करायचा आहे। दूध आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आणि चमच्याने असं मधून अधून हलवत राहायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे असं आटवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आटत असतानाच केशर टाकायचं आहे। आत्ताच केशर टाकल्यामुळे केशरचा रंग आणि सुवास छान उतरतो खिरीमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला आत्ताच केशर टाकून घ्यायचं आहे। आता आपण असे केसर टाकून घेतल्यामुळे उकळत असताना त्याच्यामध्ये केशराचे छान रंग आणि स्वाद उतरेल। तसंच आपल्याला आता जायफळ पण एक 2 ते 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये किसून घ्यायचं आहे। तांदूळ छान भाजून झाले आहे। त्याच्यामध्ये गरम असतानाच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जायफळ पण किसून घेणार आहोत। आणि आपल्याला हे दूध मधून अधून सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे। हे चालू आहे। आता आपल्या दुधाला छान उकळी आली आहे आणि आपण जे तांदळामध्ये पाणी घातलं होतं ते पण आता आपलं छान भिजलं आहे। आता आपल्याला ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून। आपण एकदम बारीक त्याची पेस्ट करून घेऊ, फिरवून घेऊ मिक्सरमधून। आता ही आपली फाईन पेस्ट तयार आहे। ती आपल्याला याच्यामध्ये हळूहळू करून ओतून घ्यायची आहे आणि ही पेस्ट टाकत असताना आपल्याला एका हाताने चमच्याने सारखं ढवळत राहायचं आहे। अजिबात आपल्याला त्याच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये, एकसारखं हलवत राहायचं आहे। तांदळाचे मिश्रण टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे आपल्या गुठळ्या होत नाही। नंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। आपल्याला 1 लिटरला पाऊण कप अशा प्रमाणात साखर टाकायची आहे। त्याच्यामुळे आपण आता 3 पाऊण कप अशी आपण साखर टाकून घेणार आहोत। साखर टाकल्यानंतर पण परत हलवायचं आहे। साखर विरघळल्यानंतर खीर थोडी पातळ होते, म्हणून आपल्याला गॅस सुरूच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता विलायची पूड टाकून घ्यायची आहे। विलायची पूड आत्ता टाकल्यामुळे खिरीला छान सुवास येतो।
दूध उकळत असताना अगोदरच टाकली तर विलायचीचा स्वाद उडून जातो, म्हणून आपल्याला आता टाकायची आहे. जायफळ आणि केशर मात्र मिक्स व्हायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण ते अगोदर टाकून घेतलं होतं. आता आपण आपल्या आवडीनुसार पिस्ता, काजू, बदाम असं आपल्या आवडीनुसार चारोळी असे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. आता आपली ही अतिशय रुचकर, अतिशय छान अशी खीर तयार आहे. हाताला घेणार आहोत. आपण आधी किसून घेऊ आणि मग ते आपण कपाने त्याचं मेजरमेंट घेणार आहोत. आपण एक गॅसवर कढई ठेवली आहे गरम करत. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा शुद्ध तूप घेणार आहोत. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 कप किसून घेतलेला लाल भोपळा टाकणार आहोत. तूप गरम झाल्यावर थोडं आणि हा लाल भोपळा आपल्याला मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे. भोपळा आता आपला छान परतून झाला आहे. लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते आणि अतिशय हा पथ्यकर म्हणून ही भाजी समजली जाते. आता हे भोपळा परतल्यावर आपण त्याच्यामध्ये जेवढा भोपळा घेतला आहे तेवढाच आपण गूळ घेणार आहोत. हा मी केमिकल विरहित गूळ घेतला आहे. ऑर्गॅनिक गूळ व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चवीसाठी अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत. लहान 1 चमचा, मोठा घेतला तर पाव चमचा. आणि हे आपण गूळ विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गॅसवरच राहू देणार आहोत. गूळ विरघळलाय आपला, याला जास्त वेळ नाही ठेवायचं. गूळ विरघळेपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. खूप पाक नाही करायचं आपल्याला. व्यवस्थित गूळ सगळा आपला विरघळला की गॅस बंद करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाव चमचा खसखस वरून आपण थोडी लावणार आहोत. खसखस पण अतिशय पौष्टिक असते. त्याच्यामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. कमरेसाठी पण खूप छान असते खाल्लेली खसखस. पण आपण वरून जेव्हा लावतो तेव्हा बऱ्याच वेळेस तळणीमध्ये ती सगळी निघून जाते, म्हणून आपण याच्यातच टाकणार आहोत. आणि आपण त्याच्यामध्ये पाव चमचा विलायची पूड टाकणार आहोत. हे दोघं पण आपल्याला गॅस बंद केल्यावर टाकायचं आहे, म्हणजे विलायचीचा स्मेल छान त्याच्यामध्ये राहतो, ओढून जात नाही. आणि आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित आपण थंड करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. एका ताटामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपण नंतर परत ऍड करू. त्याच्यामध्ये आता मगाचं पण आपलं मिश्रण गार झालेलं आहे. आपण हे लाल भोपळा आणि गूळ याचं मिश्रण जे करून घेतलं आहे ते मिश्रण गार झालं आहे. आता याच्यामध्ये आपण हे टाकून मळून घेऊ. इथं आपल्याला 1 थेंबही पाण्याचा वापर करावा लागला नाहीये, आपण केला नाहीये. असं मळता मळता जर आपल्याला वाटलं की पीठ कमी पडतंय तर आपण अजून पीठ ऍड करून ह्या पिठाचा असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. गोळा घट्टच करायचा आहे, सैल नाही करायचा, म्हणजे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होतील. आता आपला हा घट्टसर गोळा तयार आहे. त्याच्यामध्ये मला अजून अर्धा कप पीठ ऍड करावं लागलं आपण केलेल्या मिश्रणामध्ये. तसं पीठ ऍड करून मी असं घट्टसर मळून घेतलं आहे. आता आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि कापण्या करायला. पण त्या पिठातला एक गोळा घेतलाय, आता तो लाटून घेणार आहे.
अगदीच वाटलं तर तेलाचा किंवा पिठाचा हात लावायचा आहे, नाहीतर असंच आपल्याला लाटून घ्यायचंय. थोडासा पिठाचा हात घेऊन म्हणजे मग व्यवस्थित पटापट लाटलं जातं. अगदी थोडं घ्यायचंय आणि वरचं पीठ पण असं हाताने झटकून टाकायचंय. जास्त पीठ नाही लागलं पाहिजे पोळीला. असं करून आपण पूर्ण गोल पोलपाटवर पोळी लाटून घेऊ. आपली तर ही पोळी लाटून झाली आहे. आता आपल्याला मीडियम आकाराचे घारगे पाडून घ्यायचे आहे गोल गोल. असे लाटून घेतल्यामुळे एका वेळेस 4 ते 5 घारगे होतात आपले. एक एक लाटण्यापेक्षा हे लवकर होतं आणि एकसारखे पण होते साईजला आणि आकाराला. आता आपण या सगळ्या घारग्या पाडून घेतल्या आहे गोल गोल. आता आपण या तेलात तळून घेऊ. या बऱ्याच ठिकाणी खिरीबरोबर घारग्या खाल्ल्या जातात. पितृपक्षामध्ये खीर आणि घारगे हे 2 मुख्यत्वे प्रकार बऱ्याच ठिकाणी केले जातात. अतिशय पौष्टिक आणि रुचकर लागतात खायला. ते गार झाले तरी अजिबात कडक वगैरे होत नाही. ते गरमही छान लागतात आणि गारही छान लागतात. तसेच लाल भोपळ्याचे असल्यामुळे पौष्टिकही असतात. इतर वेळीसही आपण मधल्या वेळेस खाण्यासाठी लहान मुलांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी आवर्जून करू शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व घारगे तळून घेऊ.